आषाढी वारीतील सर्वात भावस्पर्शी आणि शतकानुशतके जपला गेलेला एक पवित्र विधी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचा निरास्नान सोहळा आज भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला। वेदमंत्र, हरिनामाचा गजर आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत नीरा नदीच्या पवित्र जलाने माऊलींच्या पादुकांचा अभिषेक करण्यात आला। ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली या अखंड जयघोषाने आज नीरा नदीचा दत्त घाट दुमदुमून गेला। आषाढी वारीतील सर्वाधिक भावस्पर्शी आणि परंपरागत विधींपैकी एक असलेला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचा निरास्नान सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला। वाल्हे येथील मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नीरा येथे दाखल झाली। परंपरेनुसार पालखीतून पवित्र पादुका बाहेर काढण्यात आल्या आणि वेदमंत्राच्या घोषात नीरा नदीच्या पवित्र जलाने त्यांचा अभिषेक करण्यात आला। या क्षणाचे दर्शन घेण्यासाठी नदीच्या दोन्ही तीरांवर हजारो वारकरी आणि भाविकांनी गर्दी केली होती। नीरेच्या पावन तीरी माऊलींचा स्पर्श झाला। हरिनामाच्या गजरात भक्तीचा सागर दाटला। पादुकांचे पवित्र स्नान, परंपरेचा हा मान, वारकरी म्हणती एकच नाम ज्ञानोबा तुकाराम। नीरा स्नानाची ही परंपरा अनेक दशकांपासून नव्हे तर वारकरी संप्रदायात पिढ्यानपिढ्या श्रद्धेने जपली जात आहे। पुणे जिल्ह्याची सीमा ओलांडून सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्याची प्रथा आजही कायम आहे। या विधीमागे केवळ धार्मिक श्रद्धाच नाही तर प्रवासातील पावित्र्य, निसर्गपूजन, संत परंपरेप्रती असलेली गाढ आदरही दडलेला आहे। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। टाळ मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा अखंड गजर आणि वारकऱ्यांच्या डोळ्यातील भक्तिभाव या साऱ्यांनी नीरा परिसर अक्षरशः भक्तिरसाने न्हाऊन निघाला। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी या पवित्र सोहळ्याचे दर्शन घेत माऊलींच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली। नीरा स्नानाचा विधी पूर्ण झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी लोणंदकडे मार्गस्थ झाला। मार्गभर ग्रामस्थांनी फुलांची उधळण करत आणि हरिनामाच्या गजरात पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले। भक्ती, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी ही वारी आजही लाखो भाविकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे। नीरा नदीच्या पवित्र जलात संपन्न झालेला हा सोहळा केवळ धार्मिक विधी नाही तर महाराष्ट्राच्या संत परंपरेचा, वारकरी संस्कृतीचा आणि अखंड भक्तिभावाचा जिवंत वारसा आहे। ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात पुढे सरकणारी ही पालखी आजही लाखो भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू बनून राहिली आहे।